नमस्कार, कसे आहात? अभ्यास करत आहात ना? मी डॉक्टर शुभम कोडगिरे आपल्या सर्वांचं ब्राईट फ्युचर अकॅडमीमध्ये स्वागत करतो। आजचा जो लेक्चर होणार आहे खूप महत्त्वाचा होणार आहे, कारण या लेक्चरमध्ये आपण इयत्ता 10वीतील सायन्स फर्स्टमधील दुसरा टॉपिक आपण घेणार आहोत, तो म्हणजे पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स। हा टॉपिक आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण या टॉपिकचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला 12थमध्ये तो इझी जाणार आहे। सोबतच जे कोणी नीटची प्रिपरेशन करतात, CETची प्रिपरेशन करतात, JEEची प्रिपरेशन करतात, अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे। कारण केमिस्ट्री जर तुम्हाला इझी करायची असेल, केमिस्ट्रीमधले आपल्याला जर कन्सेप्ट समजून घ्यायचे असतील, तर हा जो आजचा टॉपिक आहे तो आपल्याला पूर्णपणे चांगला करावा लागेल, तेव्हाच आपल्याला समोरचे जे बी आपले कन्सेप्ट आहेत ते आपले पूर्ण क्लिअर होणार आहेत। सर्वप्रथम आपण या टॉपिकचा म्हणजे या धड्याचा अर्थ समजून घेऊ, कारण हा पहिला लेक्चर आहे। तर ह्या टॉपिकचा अर्थ जर मला समजला तर मला समोर त्याचा फायदा आणि ते कशासाठी यूज होणार आहे ते आपल्याला समजेल। सर्वप्रथम आपण समजून घेऊ पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट। आणि एलिमेंट्स म्हणजे काय? एलिमेंट्स म्हणजे काय? सर्वात पहिलं पहा, अ प्युअर सबस्टन्स मेड अप ऑफ ओनली वन टाइप ऑफ ॲटम। अ प्युअर सबस्टन्स इज मेड अप ऑफ ओनली वन टाइप ऑफ ॲटम, म्हणजे एक प्युअर सबस्टन्स बनलेला आहे फक्त एकाच प्रकारच्या ॲटमने, त्याला आपण काय म्हणतो? एलिमेंट। त्याची फिजिकल प्रॉपर्टी आणि केमिकल प्रॉपर्टी सारखेच दाखवायला पाहिजे, त्यालाच आपण काय म्हणतो? एलिमेंट। जसं की इमॅजिन करा, एक बुंदीचा लाडू म्हणजे आपला एलिमेंट आहे, आणि त्याच्यामध्ये छोटे 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 जे कण आहेत ते आहेत समजा तुमचे ॲटम। जर तुम्ही त्या बुंदीच्या लाडूमधून एक कण बाजूला काढला आणि त्याचा टेस्ट केला तर ते कसं लागते? गोड। तसंच पूर्ण बुंदीचा लाडू जरी खाल्ला तर ते कसं लागणार आहे? गोड। म्हणजे याचा अर्थ काय? एका त्या कणाची प्रॉपर्टी आणि त्या पूर्ण बुंदीच्या लाडूची प्रॉपर्टी ती काय आहे? सेम आहे। म्हणजे तसंच ते ॲटम जे प्रॉपर्टी शो करते तेच प्रॉपर्टी एलिमेंटसुद्धा काय करतो? शो करतो। समजलं? 2026 पर्यंत आपण जवळपास 118 एलिमेंट काय केलेले आहेत? डिस्कवर केलेले आहेत। आणि 118 एलिमेंट डिस्कवर केल्याच्या नंतर त्याचे प्रॉपर्टीज पण आपण स्टडी केलेले आहे, त्याचे गुणधर्मांची स्टडी केलेले आहे। त्याच्यानंतर त्याला क्लासिफाय करण्याची आपल्याला गरज पडली। त्याला क्लासिफाय करण्याची का गरज पडली? कारण क्लासिफिकेशन केल्यामुळे आपल्याला काय होतं? स्टडी करण्यासाठी इझी जाते, सोबतच त्याचे सायंटिफिक व्हॅल्यू आपल्याला समजतात। आलं लक्षात? त्याच्यामुळे आपण त्याला काय केलेलं आहे? ऑर्गनाईज केलेलं आहे, त्याला क्लासिफाय केलेलं आहे। म्हणूनच हे टॉपिक आपल्यासाठी महत्त्वाचं आहे। काय? पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट, म्हणजे आपण जे एलिमेंट आहेत त्या एलिमेंटला आपण काय करणार आहोत? क्लासिफाय करणार आहोत। आतापर्यंत आपल्याला फक्त 118 एलिमेंट्सच काय आहेत? नोन आहेत। इन 18th सेंचुरी ओनली 30 एलिमेंट्स विल बी नोन। 18व्या शतकापर्यंत फक्त आपल्याला 30 एलिमेंट्सच काय होते? माहीत होते। त्याच्यानंतर सायंटिस्ट डिस्कवर मोर एलिमेंट, त्याच्यानंतर भरपूर असे सायंटिस्ट आले आणि त्यांनी काय केलेलं आहे? खूप सारे एलिमेंट्स डिस्कवर केलेले आहेत। स्टडिंग प्रॉपर्टीज ऑफ दिस एलिमेंट, ते एलिमेंट डिस्कवर केल्याच्या नंतर त्याच्या प्रॉपर्टीची स्टडी करण्यात आली। म्हणजे जसं की ते एलिमेंट्सचं वेट किती आहे, वेटच्या नंतर त्याचे मेल्टिंग पॉईंट काय आहे, त्याची बॉइलिंग पॉईंट काय आहे, त्याच्यानंतर त्याची फिजिकल प्रॉपर्टीज, त्याच्यानंतर त्याचे केमिकल प्रॉपर्टीज, म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रॉपर्टीचा, वेगवेगळ्या गुणधर्मांचा अभ्यास करण्यात आला। त्याच्यानंतर सायंटिस्ट ट्राईंग टू फाइंड एनी पॅटर्न इन दिस एलिमेंट, त्यांनी अभ्यास केल्याच्या नंतर ते जे एलिमेंट्स आहेत त्यांच्यामध्ये काही पॅटर्न आहे का, किंवा सिमिलर प्रॉपर्टी शो करणारे एलिमेंट्स आणि त्याच्या ॲटॉमिक नंबरमध्ये किंवा त्याच्या ॲटॉमिक मास नंबरमध्ये काही सिमिलॅरिटीज आहेत का, काही पॅटर्न आहे का, हे शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला। त्याच्यानंतर एलिमेंट्स क्लासिफाईड इंटू मेटल, नॉन मेटल आणि मेटलॉइड। सर्वात प्रथम जेव्हा एलिमेंट डिस्कवर झाल्याच्या नंतर 18व्या शतकात फक्त दोनच ग्रुप बनवले होते, एक मेटलचा ग्रुप आणि दुसरा नॉन मेटलचा। आता मेटल म्हणजे काय? मेटल म्हणजे काय? मेटल म्हणजे धातू। मेटलचे प्रॉपर्टीज काय आहेत मग? मेटल हॅव डक्टिलिटी, मेटल हॅव मेलॅबिलिटी, मेटल काय करते? इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करते। त्याच्यानंतर मेटल सॉलिड असते, काही एक्सेप्शन आहेत त्याला, म्हणजे याला आपण हे जे प्रॉपर्टी शो करते अशा एलिमेंटला आपण काय म्हणतो? मेटल। मग नॉन मेटल त्याच्या अपोजिट, म्हणजे काय करणार आहे? ते हार्ड राहणार नाही, त्याच्यानंतर इलेक्ट्रिसिटी कंडक्शन करत नाही, त्याच्यानंतर डक्टिलिटी प्रॉपर्टी शो करत नाही, मेलॅबिलिटी प्रॉपर्टी शो करत नाही, त्याला लस्टर नसते, हे झाले नॉन मेटल। त्याच्यानंतर मग काय त्यांना जाणवलं की काय असे बी काही एलिमेंट्स आहेत जे काय करतात? मेटलची पण प्रॉपर्टी शो करतात आणि नॉन मेटलची पण प्रॉपर्टी शो करतात। मग तेव्हा त्यांनी मेटलॉइड हा एक नवीन ग्रुप तयार केला।
मग त्याच्यामध्ये आपण काय पाहतो, ते मेटलची प्रॉपर्टी पण शो करतात आणि सोबतच नॉन मेटलची पण प्रॉपर्टी शो करतात. नंतर मग दे ट्राईड डिफरंट मेथड ऑफ अ क्लासिफिकेशन, म्हणजे जे बी एलिमेंट्स आहेत त्यांना वेगवेगळे सायंटिस्टनी वेगवेगळ्या पद्धतीने क्लासिफिकेशन करण्याचा प्रयत्न केला. पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहू डोबेनायर ट्राईड्स, की डोबेनायरनं सगळ्यात प्रथम क्लासिफिकेशन कशा पद्धतीनं केले, त्याच्यानंतर त्यांनी कोणत्या प्रॉपर्टीचा वापर केला आहे क्लासिफिकेशन करण्यासाठी, त्यांनी ॲटॉमिक मासच्या सहाय्याने क्लासिफिकेशन केले का ॲटॉमिक नंबरच्या सहाय्याने क्लासिफिकेशन केले. हा जो व्हिडिओ होता तो इंट्रोडक्टरी लेक्चर होता. याच्यानंतर लेक्चर 2 मध्ये आपण डोबेनायरचे ट्राईड्स, न्यूलँडचे ऑक्टेट आणि मेंडेलिव्हचं पिरियॉडिक टेबल म्हणजे मॉडर्न पिरियॉडिक टेबल हे पूर्ण आपण काय करणार आहोत, शिकणार आहोत आणि स्टेप बाय स्टेप आणि प्रॉपर वेनं. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.